नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत श्रावणामधल्या सोमवारी शिवलिंगाचं पूजन साध्या सोप्या प्रकारे घरच्या घरी कसं करायचं. श्रावणामध्ये शिवपूजनाला खूप जास्त महत्त्व असते. श्रावण महिना हा शंकराला समर्पित असा महिना आहे. त्यामुळे श्रावणामधलं सोमवारचं पूजन हे महत्त्वाचं आहे आणि या पूजनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे पूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि शिवपूजन केल्यानंतर श्रावण सोमवारी आपल्याला 2-3 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर शिवामूठ वाहण्याला खूप महत्त्व आहे. पण ही शिवामूठ कशा प्रकारे वाहायची आहे शिवपिंडीवर ते देखील मी योग्य प्रकारे या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आधी शिवपूजनासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे मी बेलाची पानं घेतलेली आहेत, काही फुलं घेतलेली आहेत, पांढरी फुलं आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला कापूर इथे लागणार आहे, कच्चं दूध इथे घेतलेलं आहे, स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, त्याचबरोबर गंधगोळी आहे किंवा भस्म तुम्ही घेऊ शकता. मध आपल्याला इथे लागणार आहे, तांदूळ घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचं हे साहित्य आपल्याला लागणार आहे. आता बघा, शिवपूजन जिथे आपण करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. एक पाट नाही तर चौरंग ठेवायचं, त्यावर पांढरं कापड अंथरायचं, ते कापड स्वच्छ असावं. आता बघा, एक दिवा आधी प्रज्वलित करून घ्यायचा. दिव्याच्या म्हणजेच अग्नीच्या साक्षीनेच पूजन केलं जातं. दिव्याला देखील हळद कुंकू वाहून घ्यायचं. दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं. दिवा कधीच तसा जमिनीवर ठेवू नये, त्याला तांदळाचं किंवा मग फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्यावं. आता बघा, गणपती बाप्पांचं पूजन आधी करायचं असतं. यासाठी थोडेसे तांदूळ तिथे ठेवायचे, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. गणपतीच्या मूर्तीला देखील दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गणपतीच्या मूर्तीला इथे अष्टगंध लावून घ्यायचा आहे, दुर्वा अर्पण करून घ्यायच्या आहेत, एखादं फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातली शिवपिंड जी असते, जी आपण रोज पूजनात वापरतो किंवा देवघरामध्ये ठेवतो, तर ती घ्यायची. शिवपिंडीवर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. त्यानंतर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे अभिषेक करत असताना. त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. आता आपल्याला मध जो आहे तर त्या मधाने शिवपिंडीला अभिषेक करायचा आहे. शिवपिंडीवर श्रावणामध्ये जर आपण सोमवारच्या दिवशी मधाने अभिषेक केला तर आपल्या नात्यामध्ये गोडवा येतो. त्याचबरोबर साखर देखील आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. यामुळे आपली वाणी मधुर होते. आता बघा, अशा प्रकारे अभिषेक करून झाल्यानंतर शिवपिंड चांगली स्वच्छ कापडाने कोरडी करून घ्यायची. आता एका दुसऱ्या ताम्हणामध्ये थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे आणि शिवपिंड जे आहे तर त्या तांदळावर ठेवायचे आहे. आता काय करायचं आहे तर आपल्याला शिवपिंडीला गंध आणि भस्म जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. शिवपूजनामध्ये भस्माचा वापर अवश्य करा आणि स्वतःला देखील भस्म आपल्याला लावून घ्यायचं आहे शिवपूजन करताना. आता पांढरी फुलं आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अशा प्रकारे आपल्याला सगळ्या वस्तू अर्पण करायच्या. त्यानंतर बेलाची पानं जी आहेत तर ती देखील आपल्याला शिवपिंडीवर पालथी अर्पण करायची आहे. म्हणजे मऊ जो भाग आहे तो शिवपिंडीला स्पर्श झाला पाहिजे. कापसाचं वस्त्र देखील अर्पण करून घ्यायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत प्रत्येक वस्तू आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करून घ्यायची आहे. आता एक वस्तू जी आपल्याला शिवपूजनामध्ये लागते ती म्हणजे
बेलाचं पान. लक्षात घ्या, तुम्ही दुसरं काही जरी वापरलं नाही तरी चालेल, पण बेलाचं पान मात्र शिवपूजनामध्ये न विसरता अर्पण करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्ही बेलाचं फळ, धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याची फुलं, गोकर्णीची फुलं ही देखील अर्पण करू शकता. पण हे काहीच नसेल तर फक्त तुम्ही बेलाचं पान अर्पण केलं तरी शिवपूजन सफल होतं. आता शिवपूजनामध्ये श्रावणामध्ये आपल्याला शिवामूठ वाहणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी काय करायचं, तर हातामध्ये धान्य घ्यायचं, तांदूळ किंवा जे कोणती शिवामूठ असेल ती घ्यायची. उजव्या हातामध्ये ते धान्य पकडायचं आपल्याला आणि डाव्या हातामध्ये स्वच्छ पाण्याचा जो भांडा आहे तर ते घ्यायचं आणि अशा प्रकारे डाव्या हाताने थोडं थोडं पाणी सोडायचं त्या धान्यावर आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातील इच्छा पूर्ण करा रे देवा. अशा प्रकारे हा शिवामुठीचा मंत्र जो आहे तर तो आपल्याला 3 वेळा म्हणायचा आहे. आणि अशी शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर कापूर आरती करायला विसरायचं नाही. आपल्याला गणपती बाप्पांची आणि शंकराची आरती जी आहे कापूर आरती करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा शिवस्तुती आपल्याला पठण करायची आहे. शिवस्तुती म्हटल्यामुळे आपल्या घरातील दोष जे आहेत ते दूर होतात, त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची प्रगती होते आणि आपल्यावर शिवकृपा ही राहते. त्यामुळे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी आपल्याला शिवस्तुतीचं पठण करायचं आहे आणि शिव अष्टोत्तर नामावलीचं देखील पठण करायचं आहे. म्हणजे शिवाची 108 नावं दिलेली असतात, ती देखील आपल्याला वाचायची आहेत. शिवलीलामृतातला 11वा अध्याय दर सोमवारी पठण करायचा आहे. जिथे आपण असं पूजन केलंय तर तिथेच बसून आपल्याला या सगळ्या गोष्टी वाचायच्या आहेत. या बघा आपल्याला सेवा करायच्या. पहिल्यांदा तर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पांची, शंकराची, त्याचबरोबर शिवस्तुतीचं पठण करून शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं आहे. शिवलीलामृतातला 11वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दर सोमवारी हे शिवपूजन सोप्या साध्या पद्धतीने करायचं आहे. आता जे धान्य आपण प्रत्येक सोमवारी शिवामूठ म्हणून अर्पण करतो तर ते तुम्ही घरातील जे झाडं आहेत तर त्या मातीमध्ये तुम्ही ते टाकू शकता. तर अशा प्रकारे हे आपल्याला शिवपूजन श्रावणातल्या सोमवारी करायचं आहे. पहिल्या सोमवारी तांदळाची शिवामूठ आहे, दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ आहे, तिसऱ्या सोमवारी हिरव्या मुगाची शिवामूठ आहे आणि चौथ्या सोमवारी जवस म्हणून आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते. नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकता किंवा दूध साखर ठेवू शकता किंवा जे सुका मेवा असतो, ड्रायफ्रूट्स असतात, फळं असतात ज्यामध्ये सफरचंद, पेरू, केळी हे देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता. तर बघा अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हे शिवपूजन श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी करायचं आहे. फक्त शिवामूठ जी सोमवारी असेल ती तुम्हाला शिवामूठ अशाच प्रकारे अर्पण करायची आहे. मग ते तांदूळ असू द्यात किंवा तीळ असू द्यात, हिरवे मूग असू द्यात, जवस असू द्यात, फक्त आपल्याला अशा प्रकारेच ही शिवामूठ अर्पण करायची आहे आणि शिवामुठीचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जी गोकर्णीची फुलं आहेत, धोत्र्याचं फळ आहे किंवा फूल आहे, बेलाचं फळ आहे ते देखील अर्पण करू शकता. तुम्हाला मिळालं तर अवश्य ते तुम्ही अर्पण करा. पण काहीच नाही आहे तुमच्याकडे तेव्हा मात्र तुम्ही फक्त बेलपत्र अर्पण करून हे शिवपूजन केलं तरीही चालेल. हे बेलपत्र तुम्ही 1 अर्पण करा, 5, 7, 21, 108 अशी अर्पण करू शकता. आता कोणत्या वेळेमध्ये हे शिवपूजन करायचं, तर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हे पूजन करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्याला श्रावणातल्या सोमवारचं हे शिवपूजन करायचं आहे. तर शिवपूजनाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे शिवपूजन कसे करायचे सर्वांना समजेल.